गुड इव्हनिंग गाईज. तर आज माझा खास दिवस काय नव्हता. तर आज आमचा खास दिवस का होता, होताच म्हणजे खास दिवस पण का होता, आमच्या रेषीताई आल्या होत्या, म्हणजे माझ्या नणंदबाई आल्या होत्या. तर त्यांची फरमाईश होती, पूनम मला तुझ्या हातची बिर्याणी खायची. तर आधी आमचं ठरलं होतं खिचडी बनवायची, पण त्या आल्या होत्या, इव्हिनिंगलाच आल्या होत्या, आम्हाला काही माहिती नव्हतं त्या येणार आहे. तरी आमचं आधी ठरलेलं होतं खिचडी बनवायची. तर त्या आल्यानंतर मग त्या बोलल्या, नाही खिचडी नाही तर मला बिर्याणी खायची आहे. मग त्या बिर्याणीचं ऐकल्या, मग माझ्या मम्मीनी म्हणजे माझ्या सासूबाईंनी लगेच लसूण सोलायला घेतला आणि मला पण कामाला लावून दिलं. कामाला नाही लावून दिलं, मीच लागली कामाला. मी पण कांदा कापायला घेतला मग, आणि सासूबाईंना लसूण सोलायला लावला, आणि मिस्टरांना चिकन आणायला पाठवून दिलं. म्हणजे आम्ही तिघांनी पण कामं वाटून घेतली होती सगळ्यांनी. आणि मग सगळं काही झालं, कांदा कापत होती, खूपच डोळ्याला पाणी येत होतं, खूप कडू कांदा होता आणि पाणी पण खूप येत होतं. मग तो चांगला धुवून घेतला, त्याला पाणी टाकलं, मग त्याचा कडूपणा गेला त्याच्यातला. आणि हे पातेलं मी लगेच गॅसवरती ठेवलं गरम, त्याच्यामध्ये तेल टाकलं गरम करायला, आणि कांदा त्याच्यात टाकून दिला परतवायला. आणि एका साईडला मी त्याच्यात पाणी ठेवलं होतं, एका साईडला टोपामध्ये तुम्हाला दिसत असेल तो टोप, त्याच्यात पाणी ठेवलं होतं मी गरम करायला. त्याच्यात तांदूळ टाकायचा होता शिजायला, तांदूळ भिजायला टाकते मी. आणि मग ते त्याच्यामध्ये तेल, शहाजिरे, तेजपत्ता, मिरे वगैरे टाकले होते त्या पाण्यामध्ये. आणि चिकन पण धुवायला घेतलं होतं, कारण आमच्याकडे पाणी जातं, पाण्याचा प्रॉब्लेम आहे. पण आता जरा कमी झाला आहे. हे तांदूळ मी भिजवले, अर्धा तास झाला तसे ते तांदूळ भिजत आहेत. आमच्या पाण्याचा प्रॉब्लेम जरा कमी झाला आहे. पण तरी पण भीती वाटते, म्हणून मी फटाफट चिकन धुवून घेतलं. आणि किचनमध्ये गरम पण लय होतं आमच्यात खरंच. म्हणजे दिवस किचनमध्येच होतं, जर मी स्वयंपाक करायला आले तेव्हाच गरम होतं, इतर वेळेस हॉलमध्ये पण नाही, बेडरूममध्ये पण नाही होत, किचनमध्येच होतं, कारण गरम वाफ येते त्याच्यामुळे. आणि आपला तांदूळ पण भिजून झाला होता, पूर्णपणे भिजला होता तो तांदूळ, मस्त भिजला होता. आणि पाण्याला उकळी पण आली होती, मला टाकायचं होतं पण पाणी खूपच गरम होतं, खरंच खूप गरम होतं. त्याच्यामुळे प्लेटने त्याच्यात टाकत होते मी. प्लेटने कसं मग चटके बसत नाही, त्याच्यामुळे मी प्लेटनेच टाकत होते. मग आता इकडे लगेच फिल्मी स्टाईलमध्ये 7-8 चांगले कांदे कापून घ्यायचे. कांदे कापायला काही कंजूसी करायची नाही, कांदे कापते जाऊ, कापते जाऊ, असं नाही करायचं. आपल्याला पाहिजे तेवढेच कांदे नाही, सॉरी टोमॅटो, सॉरी हो गाईज, माझ्याकडून कांदे झालं, टोमॅटो कापायचे. आणि मी टोमॅटोची प्युरीच करते, कारण प्युरी कशी केल्यावरती ना आपला गॅस पण वाचतो आणि टाइम पण वाचतो. आणि टोमॅटो लवकर वितळत नाही, जोपर्यंत टोमॅटो वितळत नाही तोपर्यंत हलवायलाच लागतं आणि उभंच राहावं लागतं, आणि त्यात आपला गॅस पण वाया जातो. त्याच्यामुळे प्युरीच करून घ्यायची, आणि प्युरी केल्यावरती ग्रेव्ही पण मस्त घट्ट बनते बरं का. म्हणून आपण ग्रेव्हीच बनवून घ्यायची, प्युरी बनवून घ्यायची. मग मी प्युरीज बनवून घेतली. तुम्हाला जसं करायचं तसं करा, मी माझ्या स्टाईलने करते, तुम्ही तुमच्या स्टाईलने करा. जर माझी स्टाईल आवडली तर तुम्ही माझ्या पण स्टाईलमध्ये करून घेऊ शकता. आणि हे टाकून घेतलंय, कांदा पण परतून घेतला होता, सगळा मस्त परतला होता. आणि त्याच भांड्यामध्ये, मी काय भांडे जास्त काढत नाही घासायला, मी एकदम याच्यात माझ्याकडे बेसिंग आहे तरी पण मी भांडे जास्त काढत नाही घासायला, कारण ते आपल्यालाच घासायला लागतात ना, मला आणि माझ्या सासूबाईलाच घासायला लागतं, त्याच्यामुळे मी काही जास्त भांडे काढत नाही. मग त्याची पण चांगली पेस्ट करून घ्यायची, आले लसूण पेस्ट. आणि एकीकडे माझा तांदूळ शिजून गेला होता, चांगला फुगला होता, मस्त फुगला होता खरंच, एकच नंबर. आणि गरम पण खूप होत होतं, म्हणजे चटके लागत होते ना, ऑब्विसली चटके लागणारच. मग काय, लावलं एका माणसाला कामाला, लागले माणूस कामाला. आणि इकडे चिकन शिजलं होतं, तो व्हिडिओ नाही टाकला, शिट यार, तुम्हाला व्हिडिओ पाहिजे होता ना, नाही टाकला मी. एक एक वेळेस टाकेल मी तुम्हाला, पूर्ण बिर्याणीचा व्हिडिओ टाकेल. चिकन वगैरे ग्रेव्ही वगैरे मस्त शिजला माझा मसाला. आणि मग नंतर तांदूळ चांगला, पाणी त्याच्यातलं मी तांदूळ थंड होऊन दिलाय, आणि त्याच्यातलं पाणी ना चाळणीने काढून घेतलंय.
चाळणीतच मी तांदूळ काढते, पातेल्यात वगैरे नाही, चाळणीतच काढायचं आणि थंड होऊन द्यायचं. नाही तर पूर्ण बिर्याणीची वाट लागेल. आपण लगेच तांदूळ काढला आणि लगेच ग्रेव्हीमध्ये टाकला तसं नाही करायचंय. अजून ग्रेव्ही पातळ होती, मग खाली काय बरोबर नाही लागत. आणि अशा प्रकारे कमीच क्वांटिटीत कलर करायचा आहे, नाहीतर आपण काय इतकं वाटीभर कलर करतो आणि तेवढा टाकून देतो आणि अजून पातळ बिर्याणी बनते. असं नाही करायचं. हं. थोडंच बनायचंय कलर आणि थोडंच असं हळू-हळू टाकायचंय. तो बरोबर आतपर्यंत जातो. मी जास्त कलर टाकले तर तो व्हिडिओ काही टाकला नाही मी. आणि सगळं काही झालं होतं माझं बिर्याणी बनवून. मग किचन साफ करायला घेतलं. मला स्वयंपाक झाल्यावरती किचन साफ करायलाच लागतं. म्हणजे मला आवडतच नाही तसं, का आपण स्वयंपाक बनवला, मग जेवण करायचं आणि मग किचन आवरायचं असं नाही आवडत मला. किचन आवरूनच मी जेवायला बसते, तशी मी बसत नाही. तर कसा वाटला आजचा माझा मिनी ब्लॉग? तर या जेवायला. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय. सबस्क्राईब